या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। वैजापूरची पंचायत समिती एक महत्त्वाची पंचायत समिती मांडली जाते आणि इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून गेलेल्या वंदना जाधव यांची उपसभापती पदासाठी वर्णी लागलेली आहेत आणि बोलण्यासाठी त्या स्वतः माझ्यासोबत आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे उपसभापती पद मिळाल्यानंतर? धन्यवाद सगळ्यांनी मदत केल्याबद्दल। म्हणजे असं आपल्यासोबत त्यांचे पती देखील आहेत बाळा जाधव। तुम्ही शिवसेनेत होतात, नंतर तुम्ही निवडणुकीच्या वेळेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलात, तुमची सौभाग्य होती त्या पक्षाकडून लढली। तुम्ही शिवसेनेचे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे? मी अगोदरपासून शिवसेनेचाच, कालही होतो शिवसेनेचा, आजही आणि शिवसेनेचा उद्याही राहील। बरं, सौभाग्यवती कुठल्या पक्षाच्या? ठीक आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे पत्रकार साहेब, पण आता तशी परिस्थिती उद्भवली होती। आमचा शूर गट हा भाजपला सुटल्यामुळं माझा नाईलाज झाला। मला शिवसेनेचं तिकीट जवळपास फायनल झालं होतं, एबी फॉर्म पण होता, पण सर म्हणे आपल्याला युती धर्म पाळायचा आहे, त्यामुळं आता तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, अपक्ष लढा किंवा कसंही लढा, पण लढा। बरं, पण तुम्हाला शिवसेनेकडून संधी मिळाली नव्हती। तुमच्या सौभाग्यवतीने जो अर्ज दाखल केला होता तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून होता, हे नाकारून चालणार नाही। इकडे उपसभापती जे झाले, तुम्ही शिवसेनेचे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे? आम्ही निवडून जरी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून जरी आलो असेल तर आज आम्ही उपसभापती शिवसेनेचे आहोत। नाही, पण ज्या पक्षाकडून तुम्ही निवडून गेलात, तुमची सौभाग्यवती निवडून गेली, त्या पक्षाला काय वाटेल ज्यांनी संधी दिली तुम्हाला? त्यांना काही वाटणार नाही। जिल्हाध्यक्ष असतील, आमचे तालुकाध्यक्ष असतील, सर्वांच्या शुभेच्छा मला येऊन गेल्या। त्यांचाही तुतारीचा कुठेतरी मान राखला गेला। तुतारीचा उपसभापती झाले का? आम्ही पंचायत समिती सदस्य तुतारीचे झालो, पण सभापती उपसभापती आम्ही शिवसेनेचे झालो। कसे? ते आता तुम्ही अंदाज लावा ना, तर तुम्ही अंदाज लावा कसं। बरं, आता तुमचा पक्षप्रवेश झालेला आहे, सौभाग्यवतींचा पक्षप्रवेश होणार आहे का शिवसेनेत? अजून त्यांचा काही पक्षप्रवेश झालेला नाही, पण माझा 100% पक्षप्रवेश झालेला आहे। आम्ही शिवसेनेशी जोडलेलो आहोत आणि भविष्यात शिवसेनेशीच राहू आणि इमान इतबारे राष्ट्रवादीशी थोडंफार राहू, जवळीक राहील आमचे काय अडचण। तुम्ही सांगणार नाही, पण मी पुन्हा विचारतो, आम्ही म्हटलं तर चालेल उपसभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं? ठीक आहे, आता तुम्ही पत्रकार, तुम्ही काही म्हणू शकता। तुम्ही नाकारणार का ते? हो, आम्ही नाकारणार ना। शिवसेनेचे? मी तर शिवसेनेचा आहे, पण ती तुतारी चिन्हावर निवडून आल्यामुळं मग सौभाग्यवती झाले का उपसभापती शरद पवार? 100% झालं ना सभापती, उप शिवसेनेने केलं ना। शिवसेनेने केल्या, पण तुतारीच्या होत्या त्या? हो, त्या तुतारी पक्षावर निवडून आल्या, पण उपसभापती आम्हाला आदरणीय बोरणारे सरांनी शिवसेनेनेच केलं आम्हाला। आपण बघितलं की अशा पद्धतीनं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून गेले होते, उपसभापती शिवसेनेमुळे झाले, त्यामुळे ते शिवसेनेचे उपसभापती आता सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे आपण बघितलं की अशा पद्धतीनं या छोट्या मोठ्या निवडणुकींमध्ये आज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ज्या पक्षाकडून निवडून गेले, खरं तर त्या पक्षाचे उपसभापती न झाल्याचा त्यांचा दावा आहे, शिवसेनेकडून ते झाल्याचा दावा त्यांनीच केलेला आहे। माझा सहकारी दीपक सोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।